हे बेटा लाईन अँड प्लेनमध्ये सुरुवातीला लाईनचा पार्ट होऊया. सर्वात पहिल्यांदा बेटा काय आहे? इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू अ गिवन पॉइंट अँड पॅरलल टू अ गिवन वेक्टर. या लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. या लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. या लाईन बद्दल आपल्याला काय माहिती आहे? की या लाईनवरचा एक पॉईंट माहिती आहे. ए नावाचा पॉईंट आहे. ए नावाच्या पॉईंट बद्दल काय माहिती आहे? त्याचा पोझिशन वेक्टर माहिती आहे. पोझिशन वेक्टर म्हणजे काय? या पॉईंटला ओरिजिन बरोबर जर कनेक्ट केलं, ओरिजिन बरोबर जर जॉईन केलं, तर हा ओ ए वेक्टर माहिती आहे आपल्याला. ओ ए वेक्टर त्याला नाव दिलेलं आहे. काय नाव दिलं? ए बार बार. आणि एक रॅन्डम पॉईंट आपण ह्याच्यावरती घेतो पी. ठीक आहे. त्याचा पोझिशन वेक्टर ओ बरोबरचा काय? ओरिजिन बरोबरचा त्याचा जो पोझिशन वेक्टर आहे त्याला म्हणायचं आर बार. आणि ही जी लाईन आहे ती जी लाईन आहे ते एका वेक्टरला पॅरलल आहे. कुठल्या वेक्टरला पॅरलल आहे? बी बार नावाच्या वेक्टरला पॅरलल. इन शॉर्ट काय? या लाईनवरचा एक पॉईंट माहिती आहे आणि लाईनचा डायरेक्शन माहिती आहे. पॉईंट माहिती आहे आणि डायरेक्शन जर माहिती असेल तर लाईनचं इक्वेशन कसं लिहू शकतो बघा. हे बघा, ही जी एपी वेक्टर आहे, एपी वेक्टर जे आहे, एपी वेक्टर आणि हा बी बार एकमेकाला पॅरलल आहे काय? दोन्ही एकमेकाला पॅरलल आहे. दोन वेक्टर जर एकमेकाला पॅरलल असतील तर ते एकमेकाचे काय असतात? स्केलर मल्टिपल असतात. बरोबर का? स्केलर मल्टिपल असतात. आता हा एपी वेक्टर कसा भेटेल? ट्रायंगल लॉनी. ट्रायंगल लॉनी कसा भेटेल? दिस प्लस दिस केल्यानंतर हा वेक्टर भेटतो. बरोबर का? आर बार कसा भेटेल? ए बार प्लस एपी बार करून. तर एपी बार कसा भेटेल? आर बार मायनस ई बार करून. एपी बार कसा भेटेल? आर बार मायनस ई बार करून इज इक्वल टू लॅम्बडा बी बार. या ए बारला इकडे पाठवलं तर इक्वेशन काय मिळतो? ए बार प्लस लॅम्बडा बी बार. हा पहिला इक्वेशन आहे बघा. इक्वेशन ऑफ लाईन. या लाईनचं इक्वेशन काय आहे? ए बार प्लस लॅम्बडा बी बार. ए बार काय आहे? जो पॉईंट आपल्याला माहिती आहे त्याचा पोझिशन वेक्टर आहे. आणि हे काय आहे? डायरेक्शन आहे. या लाईनचा एक पॉईंट माहिती आहे, लाईनचा डायरेक्शन माहिती असेल तर लाईनचा इक्वेशन कसा असतो? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी. हा कुठला फॉर्म झाला? बेटा हा कुठला फॉर्म झाला? हा वेक्टर फॉर्म झाला. वेक्टर फॉर्म. ए बेटा हा लाईनचा इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये? वेक्टर फॉर्म मध्ये. बरोबर का? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. हा वेक्टर फॉर्म आहे. कार्टेशियन फॉर्म कसा फाइंड आउट करायचा? या लाईनवरचा हा पॉईंट ए माहिती आहे, त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स माहिती आहेत. आता या पॉईंटचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स x1 y1 z1. आणि या लाईनचे डायरेक्शन रेशोज माहिती आहे. काय माहिती? डायरेक्शन रेशोज हे जे काय असतात? ए बी सी असतात. या लाईनचा डायरेक्शन माहिती आहे आणि या लाईनवरचा एक पॉईंट माहिती आहे. तर या लाईनचा इक्वेशन कसा लिहायचा? एक्स मायनस x1 अपॉन ए, वाय मायनस y1 अपॉन बी, झेड मायनस z1 अपॉन सी. असा इक्वेशन लिहायचं. तर हा वेक्टर फॉर्म आणि हा कार्टेशियन फॉर्म. हे बेटा वेक्टर फॉर्मला कार्टेशियन फॉर्म मध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे. कार्टेशियन फॉर्मला वेक्टर फॉर्म मध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं जर दिलं असेल तर याच्यावर ना वेक्टर फॉर्म कसा कन्वर्ट करणार? हे बघा, तुम्हाला ए म्हणजे काय आहे? हा ए जो असतो तो काय असतो? x1 आय कॅप, y1 जे कॅप आणि z1 के कॅप असतो. बरोबर असा असतो. तर x1 y1 आणि z1 ची व्हॅल्यूज कशी भेटतील? याची साइन चेंज करावं लागेल ना. काय करावं लागेल? साइन चेंज करावं लागेल. फॉर एक्झाम्पल इथं 2 असला असता तर x1 ची व्हॅल्यू काय असणार आहे? या -2 ची साइन चेंज करायची, 2 असणार आहे. येते ना लक्षात? तर इथनं x1 x1 y1 z1 ची व्हॅल्यूज घ्यायची, त्याला IJK लावायचा, ए बार. आणि खाली डायरेक्शन रेशोज आहेत बघा, एबीसी. एबीसी म्हणजे काय आहेत?
हा जो बी वेक्टर आहे, वेक्टर बी आहे, वेक्टर ए बार असा भेटेल आणि वेक्टर बी बार कसा भेटेल, याला आय जे के जोडायचं, ए आय कॅप, बी जे कॅप आणि सी कॅप. येते का लक्षात? येते का लक्षात? वेक्टर फॉर्मचा कार्टेशियन फॉर्म आणि कार्टेशियन फॉर्मचा वेक्टर फॉर्म कन्वर्ट करता यायला पाहिजे. त्याच्यानंतर कार्टेशियन फॉर्म काय होता, एक्स मायनस एक्स वन अपॉन ए, वाय मायनस वाय वन अपॉन बी आणि झेड मायनस झेड वन अपॉन सी. हे तिन्ही रेशोज, हा रेशो, हा रेशो, हा रेशो, तिन्ही रेशोज एकमेकाला इक्वल आहे अँड ऑल थ्री रेशोज आर इक्वल टू सम कॉन्स्टंट लॅम्बडा म्हणून घ्या. याला म्हणायचं सिमेट्रिक फॉर्म. ह्याला काय म्हणायचं? सिमेट्रिक फॉर्म म्हणायचं. काय म्हणायचं? सिमेट्रिक फॉर्म म्हणायचं. याला आणखी एका फॉर्म मध्ये लिहू शकतो. एक्स या रेशोला लॅम्बडा बरोबर इक्वेट केलं तर एक्सची व्हॅल्यू काय येते, ए लॅम्बडा प्लस एक्स वन. वायची व्हॅल्यू काय येते, बी लॅम्बडा इंटू प्लस वाय वन. आणि झेडची व्हॅल्यू काय येते, या रेशोला याच्याबरोबर इक्वेट केलं तर हा सी इंटू लॅम्बडा, सी लॅम्बडा प्लस झेड वन. हे जे एक्स वाय झेड आहे ते तुम्हाला या लाईनवरचा कोणत्याही पॉईंटचा, कुठल्याही रॅन्डम तुमच्या आवडीचा पॉईंट तुम्ही घेतला त्याचे कॉर्डिनेट्स हे असतात, बरोबर का? युजली हे कन्सेप्ट कुठं लागायचं आपल्याला, हा पॉईंट आहे आणि ही लाईन आहे, या पॉईंट पासून हा परपेंडिक्युलर डिस्टन्स जर फाइंड आउट करायचा असेल, या पॉईंट पी पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स जर फाइंड आउट करायचं असेल तर या एम चे कॉर्डिनेट्स असे असतात, एम चे कॉर्डिनेट्स असे असतात. तर याला म्हणायचं पॅरामेट्रिक फॉर्म. कुठला फॉर्म म्हणायचं याला? पॅरामेट्रिक फॉर्म. याला म्हणायचं पॅरामेट्रिक फॉर्म. तर लाईन्स बद्दल आपण काय काय आपण बघितलं बघा. लाईनचा वेक्टर फॉर्म, लाईनवरचा एक पॉईंट माहिती असेल आणि लाईनचा डायरेक्शन माहिती असेल तर लाईनचा इक्वेशन काय असतो, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. याचा कार्टेशियन फॉर्म कसा असतो, एक्स मायनस एक्स वन अपॉन ए, वाय मायनस वाय वन अपॉन बी, झेड मायनस झेड वन अपॉन सी. हा वेक्टर फॉर्म आहे, हा कार्टेशियन फॉर्म आहे. ह्याला इक्वल टू लॅम्बडा लिहिलं तर याला म्हणायचं सिमेट्रिक फॉर्म. आणि या रेशोला ह्याच्याबरोबर इक्वेट करून एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली, सिमिलरली वायची व्हॅल्यू, सिमिलरली झेडची व्हॅल्यू, तर आपल्याला काय मिळतं, सिमेट्रिक पॅरामेट्रिक फॉर्म. काय मिळतो? पॅरामेट्रिक फॉर्म. शिपाई शिपाई कोण तर याला म्हणायचं सिमेट्रिक फॉर्म. आणि एक्सची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ लॅम्बडा लिहिली तर त्याला एक्सची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ लॅम्बडा, वायची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ लॅम्बडा, झेडची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ लॅम्बडा जर लिहिली तर त्याला काय म्हणायचं, पॅरामेट्रिक फॉर्म. नेक्स्ट लाईनमध्ये नेक्स्ट आता लाईनचं इक्वेशन लिहायचं पासिंग थ्रू टू पॉईंट्स. आता लाईन बद्दल काय माहिती तुम्हाला, लाईनवरचे दोन पॉईंट माहिती का, ए आणि बी. याच्यापूर्वी काय माहिती होता, एकच पॉईंट माहिती होता आणि या लाईनचा डायरेक्शन माहिती होता. आता दोन पॉईंट माहिती. तर ए बेटा ह्याचा वेक्टर फॉर्म कसा असणार आहे बघा, आर बार इज इक्वल टू ई बार प्लस लॅम्बडा. आता इथे डायरेक्शन होता का नाही, हे बघा फॉर्म्युल्यामध्ये सुरुवातीला काय होता, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार होता. हा पॉईंट होता, हा डायरेक्शन होता. तर आता इथे डायरेक्शन कसं भेटणार आहे, इथे डायरेक्शन कसं भेटणार आहे, इथे जे डायरेक्शन आहे ते बी बार मायनस ए बार केल्यानंतर मिळतं, बरोबर. बी बार मायनस ए बार केल्यानंतर ना डायरेक्शन वेक्टर मिळते तुम्हाला. हा दुसरा फॉर्म्युला आहे, बरोबर. पहिला फॉर्म्युला कसा होता, ए बार इज इक्वल टू आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार होता. हा बी बार आणि हा बी बार वेगळा आहे. हा बी बार काय होता, हा डायरेक्शन वेक्टर होता. म्हणजे एक वेक्टर होता बी बार नावाचा, त्याची डायरेक्शन आणि दिलेल्या वेक्टरची डायरेक्शन सेम असायची, तो बी बार. दोन पॉईंट माहिती असेल लाईनवरचे तर या लाईनचं इक्वेशन असं असतं. लाईनवरचा एकच पॉईंट माहिती असेल आणि त्याचा डायरेक्शन माहिती असेल तर लाईनचं इक्वेशन असं असतं, ठीक आहे. ए बेटा याचा कार्टेशियन फॉर्म हा झाला वेक्टर फॉर्म. कार्टेशियन फॉर्म कसं लिहायचं, एक्स मायनस एक्स वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन, वाय मायनस वाय वन अपॉन वाय टू मायनस वाय वन, झेड मायनस झेड वन अपॉन झेड टू मायनस झेड वन. पूर्वी कसं होतं कार्टेशियन फॉर्म, एक्स मायनस एक्स वन अपॉन ए, वाय मायनस वाय वन अपॉन बी आणि झेड मायनस झेड वन अपॉन सी होतं, बरोबर का, झेड मायनस झेड वन अपॉन सी होतं.
ए बी सी काय होते, डायरेक्शन वेक्टर्स बरोबर, डायरेक्शन रेशिओज होते. काय होते, डायरेक्शन रेशिओज म्हणते. आता या वेक्टरचा डायरेक्शन रेशो कसा भेटणार, x2 - x1 केला. याचा डायरेक्शन जो आहे तो x2 - x1 केल्यानंतर y2 - y1 z2 - z1 केल्यानंतर हे डायरेक्शन रेशोज म्हणतात. 4 इक्वेशन लक्षात आले का? लाईनवरचा एक पॉईंट माहिती आहे आणि एक वेक्टर बी बार नावाचा एक वेक्टर आहे, तो याला पॅरलल आहे हे माहिती आहे. तर लाईनचा इक्वेशन कसा होता, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. आणि याचा कार्टेशियन फॉर्म कसा लिहायचा, x - x1 अपॉन ए, y - y1 अपॉन बी, z - z1 अपॉन सी. x1 y1 z1 कुठून भेटेल, या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स. ए बी सी कुठून भेटेल, डायरेक्शन रेशोज असतात, डायरेक्शन रेशोज. या बी चे जे कोइफिशियंट्स असतात, वेक्टर बी बारचे जे कोइफिशियंट असतात आय जे के चे, ते डायरेक्शन रेशोज असतात. आणि लाईनवरचे दोन पॉईंट माहिती असेल, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, याचे कोऑर्डिनेट्स x1 y1 z1, याचे कोऑर्डिनेट्स x2 y2 z2 जर माहिती असेल तर या लाईनचा वेक्टर फॉर्म आणि कार्टेशियन फॉर्म सांगा. वेक्टर फॉर्म कसा लिहिणार, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार मायनस ए बार. आणि कार्टेशियन फॉर्म x - x1 अपॉन x2 - x1, y - y1 अपॉन y2 - y1, z - z1 अपॉन z2 - z. ठीक आहे, हे 4 महत्वाचे इक्वेशन आहे. येते का लक्षात, पुढचा पाठ लाईन, कारण लाईनवरती तुम्हाला 2 क्वेश्चन तर मिळतीलच. या टॉपिकवरती परत प्रत्येक शिफ्टला 5 ते 6 क्वेश्चन येतात. प्रत्येक शिफ्टला 5 ते 6 क्वेश्चन आहेत. टोटल 80 क्वेश्चन आहे याच्यावर. पुढचा कन्सेप्ट बघा, या लाईन पासून या पॉईंट पर्यंत डिस्टन्स. हे बेटा, ही लाईन आहे आणि हा पॉईंट, पॉईंट पी पासून या लाईन पर्यंतचा डिस्टन्स फाइंड आउट करायचा. शॉर्टेस्ट डिस्टन्स. डिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा, असा मेजर करायचा नाही डिस्टन्स, असा मेजर करायचा नाही, असा नाही, परपेंडिक्युलर डिस्टन्स शॉर्टेस्ट असतो. तर हा परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा. हा पॉईंट माहिती आहे, त्याचा पोझिशन वेक्टर माहिती असेल किंवा त्याचे कोऑर्डिनेट्स माहिती असतील. ही जी लाईन आहे ज्याच्यापासून या पॉईंट पर्यंत डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे, या लाईन बद्दल काय माहिती आहे, याच्यावरचा एक पॉईंट माहिती आहे ए, त्याचा पोझिशन वेक्टर आहे ए बार आणि ह्याचा डायरेक्शन वेक्टर बी बार आहे. डायरेक्शन वेक्टर बी बार आहे. तर या पॉईंट पासून या लाईन पर्यंत डिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा, पायथागोरस थेरमने फाइंड आउट करायचा. कसा फाइंड आउट करायचा, पायथागोरस थेरमने. हे बेटा पायथागोरस थेरम, हा राईट अँगल ट्रायंगल झाला का नाही, हा राईट अँगल ट्रायंगल झाला का नाही, राईट अँगल ट्रायंगलचा हा हायपोटेनस आहे, हे हाईट आहे, हे बेस आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायची हाईट आहे, हा डिस्टन्स फाइंड आउट करायचा. कसा फाइंड आउट करणार, पायथागोरस थेरमने सांगा बघू फॉर्म्युला. पीएम चा स्क्वेअर किती असतो, हायपोटेनसचा स्क्वेअर देतो पहिल्यांदा, असं लिहितो, पी ए चा स्क्वेअर इज इक्वल टू पीएम चा स्क्वेअर प्लस एएम चा स्क्वेअर. बरोबर, हायपोटेनसचा स्क्वेअर हाईट स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर पीएम चा स्क्वेअर कसे लिहू शकतो, पीएम स्क्वेअर इज इक्वल टू पी ए स्क्वेअर मायनस एएम स्क्वेअर. हाईटचा स्क्वेअर किती असणार आहे, हायपोटेनस मायनस बेस. बरोबर, हे बेटा हा डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, पीएम चा स्क्वेअर, पीएम फाइंड आउट करायचा आहे म्हणून इथं स्क्वेअर रूट येतो. स्क्वेअर रूट मध्ये पी ए चा स्क्वेअर एएम चा स्क्वेअर. हा पी ए डिस्टन्स कसा भेटेल, पी ए डिस्टन्स कसा भेटेल, पी ए डिस्टन्स अल्फा बार मायनस ए बार करावं लागेल. काय करावं लागेल, अल्फा बार मायनस ए बार चा स्क्वेअर आहे आणि एएम डिस्टन्स माहिती, तर इथं प्रोजेक्शन रूल यूज केला. हा वेक्टर माहिती आहे, हा वेक्टर माहिती आहे, तर याचा प्रोजेक्शन याच्यावरती पडतो, म्हणजे एवढा वेक्टर मिळेल आपल्याला. याचा प्रोजेक्शन याच्यावरती पडला तर प्रोजेक्शन रूल कसं लिहितो आपण, ज्याचा प्रोजेक्शन ज्याच्यावरती पडायला लागलो त्या दोघांचा डॉट करायचं, डिवायडेड बाय ज्याच्यावरती प्रोजेक्शन पडायला लागलो त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. तर कोणाकोणाचा, हा वेक्टर आणि हा वेक्टरचा डॉट करायचा, अल्फा बार मायनस ए बार चा डॉट कोणाबरोबर करायचा, बी बार बरोबर करायचा, डिवायडेड बाय ह्याच्या मॅग्निट्यूडचा, याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचा, ह्याचा सर्वाचा स्क्वेअर आहे, एएमचा स्क्वेअर आहे. तर हा फॉर्म्युला आहे बघ, हा फॉर्म्युला काय येतं का लक्षात. एका पॉईंट पासून लाईन पर्यंत डिस्टन्स, हा डिस्टन्स पीएम पायथागोरस थेरमने मिळतो. हा डिस्टन्स मायनस हा डिस्टन्स, या डिस्टन्सचा स्क्वेअर मायनस या डिस्टन्सचा स्क्वेअर. हा डिस्टन्स कसा मिळणार आहे, याचा प्रोजेक्शन याच्यावरती पडायचं. प्रोजेक्शन कसं पाडतो, ज्याचा प्रोजेक्शन ज्याच्यावरती पाडायला लागलो या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट करायचा. ही वेक्टर अल्फा बार मायनस ए बार डॉट ही वेक्टर आहे पी बार. बरोबर,
दोघांचा डॉट डिवायडेड बाय ज्याच्यावरती प्रोजेक्शन पडायला होतं त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. येते लक्षात? महत्वाचा फॉर्म्युला आहे बघा, याच्यावरती क्वेश्चन्स आहेत. हा, वेक्टरचा स्क्वेअर केला तर ते मॅग्निट्यूडचा स्क्वेअर होते. स्क्वेअर केलं तर ते मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. ठीक आहे. अजून काय? इथे एवढंच आहे ना. हा, हे महत्वाचं प्रॉब्लेम आहे बघा. हे बेटा बोर्डच्या वेळेस पण हा प्रॉब्लेम बघून जावायला सांग. या पॉईंट पासून लाईन पर्यंतचा डिस्टन्स फाइंड आउट करण्याचा दुसरा एक मेथड आहे. आता तुम्हाला त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स माहिती का? पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय? x1 y, याला काय म्हणूया, x2 y2 आणि z2 म्हणूया. जे काय पॉईंट्स बेटा, या लाईन पासून या पॉईंट पर्यंतचा डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर त्याची मेथड कशी आहे बघा. पहिल्यांदा या लाईनचा इक्वेशनला कुठल्या फॉर्ममध्ये लिहायचं? पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये लिहायचं. कुठल्या फॉर्ममध्ये लिहायचं? पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये. त्याचं कार्टेशियन फॉर्ममध्ये इक्वेशन दिलेलं आहे बघा. बरोबर का? कार्टेशियन फॉर्ममध्ये इक्वेशन दिली. पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये कसं लिहायचं हे बघा. x प्लस 3 बाय 5, y मायनस 1 बाय 2, z प्लस 4 बाय 3 इक्वल टू काय लिहायचं? लॅमडा लिहायचं. आता x प्लस 3 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू लॅमडा, हा रेशो याच्या बरोबर इक्वेट करायचा आणि x ची व्हॅल्यू लिहायची. कशी येणार? 5 लॅमडा मायनस 3, y ची व्हॅल्यू काय येईल? 2 लॅमडा प्लस 1 आणि z ची व्हॅल्यू काय येईल? 3 लॅमडा प्लस 1. हे एक्स वाय झेड काय आहेत? मायनस. ठीक आहे. हे एक्स वाय झेड काय आहेत? या लाईनवरच्या कोणत्याही पॉईंटचे कोऑर्डिनेट्स हे असे फाइंड आउट करू शकतो. लॅमडाची व्हॅल्यू टाकायची, त्या पर्टिक्युलर पॉईंटसाठी लॅमडाची व्हॅल्यू डिफरंट असणार. इकडच्या पॉईंटचा कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं असेल तर त्याचा लॅमडा वेगळा असणार आहे. इकडच्या पॉईंटची कोऑर्डिनेट फाइंड आउट करायची असेल तर त्याचा लॅमडा वेगळा असणार आहे. त्या लॅमडाची व्हॅल्यू टाकल्यानंतर त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट मिळणार. तर पॉईंट एम चे कोऑर्डिनेट सुद्धा हेच असणार आहे. त्याचा लॅमडा फक्त वेगळा असणार. हा लॅमडा फक्त वेगळा असणार आहे एम चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करण्यासाठी. इन शॉर्ट आपल्याला काय मिळालं? या लाईनवरचा पॉईंट एम चे कोऑर्डिनेट्स मिळाले. काय मिळाले? पॉईंट एम चे कोऑर्डिनेट्स मिळाले. बरोबर का? हे कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट एम आहे. पॉईंट एम चे हे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स वाय झेड. पॉईंट एम चे कोऑर्डिनेट्स, पॉईंट एम चे कोऑर्डिनेट्स आहेत. हे फर्स्ट स्टेप झाली. दिलेला कार्टेशियन फॉर्म मध्ये जो इक्वेशन आहे त्याला सिमेट्रिक फॉर्म मध्ये लिहायचं. त्याच्यानंतर पॅरामेट्रिक फॉर्मने पॉईंट एम चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. त्याच्यानंतर काय करायचं? हे बेटा, याचे कोऑर्डिनेट माहिती आहेत, याचे कोऑर्डिनेट माहिती आहेत. या वेक्टरचा एनपी वेक्टरचा डायरेक्शन रेशोज आपण डायरेक्शन वेक्टर फाइंड आउट करू शकतो का नाही? x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस z1 केल्यानंतर डायरेक्शन वेक्टर मिळतो आपल्याला. एबी वेक्टर कसा फाइंड आउट करतो? हा ए आहे, हा बी आहे. एबी वेक्टर कसा फाइंड आउट करतो आपण? बी बार मायनस ए बार करतो. बरोबर का नाही? तसंच टी बार मायनस एम बार केल्यानंतर ना एमपी वेक्टर मिळणार. बरोबर का? तर हा वेक्टर कसा भेटेल? 0 मायनस हे करायचं, 2 मायनस हे करायचं, 3 मायनस हे केल्यानंतर ना हा वेक्टर मी एनपी वेक्टर मिळणार का नाही? हे बेटा, एनपी वेक्टर भेटतो का नाही? याचे कोऑर्डिनेट्स आणि ह्याचे कोऑर्डिनेट्सचा सबट्रॅक्शन केल्यानंतर हा वेक्टर मिळतो का? त्याला फक्त आयजेके जोडायचं. दिस मायनस दिस करा किंवा दिस मायनस दिस करा. येते का लक्षात? हा वेक्टर मिळाला, हा वेक्टर ऑलरेडी माहिती आहे आपल्याला. हे दोन्ही वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे त्या दोघांचा डॉट प्रोडक्ट काय असणार आहे? 0 असणार. बरोबर का? या वेक्टरचे कोइफिशियंट्स आणि या वेक्टरचे कोइफिशियंट्स कुठले कोइफिशियंट घेणार? डायरेक्शनचे कोइफिशियंट हे घेणार, हे घ्यायचे 5 2 3 घ्यायचे. 5 इंटू याचे डायरेक्शन वेक्टरचे कोइफिशियंट्स. हे बघा, पीएम वेक्टर कसा भेटलाय? पीएम वेक्टर कसं भेटलंय? या दोघांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर हे एम चे कोऑर्डिनेट मायनस 0 करायचं. एमचा वाय कोऑर्डिनेट मायनस 2. बरोबर का? हा वेक्टर मिळाला, हा एकतर वेक्टर मिळाला. चे डायरेक्शन रेशोज मिळाले. चे डायरेक्शन रेशोज आहे. ह्याचे डायरेक्शन रेशोज आणि ह्याचे डायरेक्शन रेशो. ह्याचे डायरेक्शन रेशो कुठे आहेत? 5 2 3 हे डायरेक्शन आहे. हे पॉईंट आहे. लाईनवरचा पॉईंट आहे, हे लाईनचे डायरेक्शन आहे. हे डायरेक्शन रेशोज आणि ह्याचे डायरेक्शन रेशोज चा डॉट प्रोडक्ट 0 असायला पाहिजे. दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असतो? 0 असतो. तर दोघांचा डॉट केलंय बघा.
दोघांचा डॉट केल्यानंतर इक्वल टू 0. त्याच्यावरून लॅम्बडाची व्हॅल्यू मिळते. ती लॅम्बडाची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा. एमचे कोऑर्डिनेट्स मिळतो. एमचे कोऑर्डिनेट्स हे मिळाले होते की नाही. इथे लॅम्बडाची व्हॅल्यू टाकल्यावर एमचे ऍक्च्युअल कोऑर्डिनेट्स मिळतात. एमचे एकदा ऍक्च्युअल कोऑर्डिनेट्स मिळाले डिस्टन्स फॉर्म्युलाने आपण काय करू शकतो, हा डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. हा प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा बघा. मी 2-3दा तुम्हाला सांगितलेलं होतं. येते का लक्षात? हे पहिलं स्टेप काय आहे, याचा कार्टेशियन फॉर्ममध्ये जो इक्वेशन दिला असेल त्याला कन्वर्ट करायचं पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये. पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये इक्वेशन लिहिल्यानंतर तुम्हाला पॉईंट एमचे ते कोऑर्डिनेट्स मिळतात. पॉईंट एमचे कोऑर्डिनेट्स मिळाल्यानंतर या दोघांचा सबस्ट्रॅक्शन केल्यावर या वेक्टरचा डायरेक्शन रेशोज मिळतो. या वेक्टरचे डायरेक्शन रेशोज मिळतात. या वेक्टरचे डायरेक्शन रेशोज ऑलरेडी माहिती पाय टू थी. त्या दोघांचा डॉट केला इक्वल टू 0 असणार आहे, बरोबर. हा वेक्टर दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर, दोघांचा डॉट प्रॉडक्ट किती असणार आहे, 0. म्हणजे दोघांच्या डायरेक्शन रेशोजचा मल्टिप्लिकेशन केलं तर ते इक्वल टू 0 असणार आहे. इक्वल टू 0 केल्यानंतर मग लॅम्बडाची व्हॅल्यू मिळते. लॅम्बडाची व्हॅल्यू इकडे सबस्टिट्यूट केल्यानंतर एमचे कोऑर्डिनेट्स मिळतात. एमचे कोऑर्डिनेट्स मिळाल्यावर डिस्टन्स फॉर्म्युलाने डिस्टन्स कॅल्क्युलेट करू. येते का लक्षात? डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. स्क्यू लाईन्स म्हणजे काय, दोन वेगवेगळ्या प्लेनवरती लाईन्स जर असतील, या भिंतीवरती एक लाईन आहे, वरच्या छतावरती एक लाईन आहे. दोन वेगवेगळ्या प्लेनवरती जर लाईन असते तर ते नॉन पॅरलल नॉन इंटरसेक्टिंग असतात. पॅरलल पण नसतात, इंटरसेक्टिंग पण असतात, बरोबर का. एक लाईन अशी ड्रॉ करतो सरळ, आणि एक लाईन अशी तिरपी ड्रॉ करतो. तिरपी ड्रॉ करा, अशी सरळ ड्रॉ करा. दोन वेगवेगळ्या प्लेनवरती लाईन आहेत, तर हे एकमेकाला पॅरलल पण नाही आहे आणि इंटरसेक्टिंग पण नाही आहे. तशा लाईन्सला स्क्यू लाईन्स म्हणायचं. अशा दोन स्क्यू लाईन्स मधला डिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा? स्क्यू लाईन्स मधला डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी हे बेटा, डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स हे डायग्राम लक्षात ठेवायचं. ही पहिली लाईन, ही दुसरी लाईन. पहिल्या लाईनवरचा एक पॉईंट माहिती आहे, हे बघा पहिल्या लाईनवरचा एक पॉईंट माहिती आहे आणि ह्याचा डायरेक्शन माहिती आहे. दुसऱ्या लाईनवरचा पण एक पॉईंट माहिती आहे, ह्याचा डायरेक्शन माहिती. जो पॉईंट माहिती आहे त्याला त्याचा पोझिशन वेक्टरला E1 बार म्हणायचं. दुसऱ्या पॉईंटच्या पोझिशन वेक्टरला काय म्हणायचं, A2 बार म्हणायचं. याचा डायरेक्शन वेक्टर B1 बार, याचा डायरेक्शन वेक्टर B2 बार. एवढं जर तुम्हाला माहिती असेल तर करायचं काय आपल्याला, याचा प्रोजेक्शन याच्यावरती पाडायचं. याचा प्रोजेक्शन याच्यावरती कसा पाडणार, या दोघांचा डॉट डिवायडेड बाय याचा मॅग्निट्यूड करायचं, बरोबर का. या दोघांचा डॉट डिवायडेड बाय ज्याच्यावरती प्रोजेक्शन पाडावं त्याचा मॅग्निट्यूड. हा वेक्टर कसा भेटेल, A2 मायनस A1 डॉट हा वेक्टर कसा भेटेल, B1 आणि B2 चा क्रॉस केल्यानंतर हा वेक्टर मिळतो. फॉर एक्झाम्पल या B1 आणि B2 ला जवळ आणलं, B1 आणि B2 ला या वेक्टरला आणि या वेक्टरला जवळ जर आणलं तर एका ठिकाणी कुठेतरी इंटरसेक्ट होणार आहे. हा B1 वेक्टर असणार आहे, B1 वेक्टर असणार आहे आणि B2 वेक्टर असणार आहे. या दोघांचा क्रॉस केला तर एक परपेंडिक्युलर वेक्टर मिळतात, B1 क्रॉस B2. इन शॉर्ट काय, हा डिस्टन्स कसा मिळणार आहे, याचा आणि याचा क्रॉस केल्यानंतर याचा प्रोजेक्शन याच्यावरती पाडायचं आहे. तर या दोघांचा डॉट डिवायडेड बाय ह्याची मॅग्निट्यूड. ही वेक्टर कशी भेटते, B1 आणि B2 चा क्रॉस करायचं. B1 B2 चा क्रॉस केलं तर एक परपेंडिक्युलर वेक्टर मिळते की नाही. त्या दोन्ही वेक्टरला म्युच्युअली परपेंडिक्युलर वेक्टर मिळते. या वेक्टरला आणि या वेक्टरला म्युच्युअली परपेंडिक्युलर. ही जी वेक्टर आहे PQ ते याला पण परपेंडिक्युलर आहे, याला पण परपेंडिक्युलर आहे, याला पण परपेंडिक्युलर आहे, याला पण परपेंडिक्युलर आहे. म्हणजे काय असते ते ऍक्च्युली या दोघांचा क्रॉस असते, बरोबर. तर याचा प्रोजेक्शन याच्यावरती पाडायचं असेल तर हा या दोन वेक्टरचा डॉट डिवायडेड बाय ह्याचा मॅग्निट्यूड केल्यानंतर डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स येतो. हे डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवा, लक्षात येईल वापरलेला हा. ठीक आहे. ए बेटा, डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स, आता ह्याचे वेगवेगळे व्हर्जन्स आहेत. क्वेश्चनचे वेगवेगळे व्हर्जन्स आहेत. कसं म्हणतात, तुम्हाला दोन लाईन इंटरसेक्टिंग आहेत का विचारतात. जर ते इंटरसेक्टिंग असतील तर डिस्टन्स बिटवीन लाईन किती असणार आहे, 0 असणार आहे. दोन लाईन, ही लाईन आणि ही लाईन जर इंटरसेक्टिंग असती तर डिस्टन्स बिटवीन लाईन 0 असला असता, बरोबर का. 0 कधी येणार आहे, PQ ची व्हॅल्यू 0 कधी येणार आहे, न्यूमरेटर 0 असतात. न्यूमरेटर 0 असतात. हे न्यूमरेटर जे आहे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे. कोणाचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे, हे एक वेक्टर, हा एक वेक्टर, हा एक वेक्टर. या तीन वेक्टरचं काय आहे, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे, बरोबर. या दोघांचा क्रॉस आहे, ह्याच्याबरोबर डॉट आहे, बरोबर. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणजे डिटर्मिनंट मध्ये लिहितो. हे बघा, A2 मायनस A1, हे A1 बार कसं भेटेल, X1 Y1 Z1 कॉर्डिनेट्स असते. याचे कॉर्डिनेट्स X2 Y2 Z2, X2 मायनस X1 Y2 मायनस Y1 Z2 मायनस Z1 केल्यानंतर हा वेक्टर मिळणार आहे. याची व्हॅल्यू जी आहे X2 मायनस X1 Y2 मायनस Y1 Z2 मायनस Z1. हे B1 क्रॉस B2, B1 क्रॉस B2, B1 काय आहे, त्याचे डायरेक्शन रेशोज आहे.
बरोबर, डायरेक्शन रेशो. हा जो वेक्टर आहे डायरेक्शन वेक्टर आहे का, त्याचे कोइफिशियंट्स a1 b1 c1 a2 b2 c. या वेक्टरचे a1 b1 c1 आहे आणि दुसऱ्या वेक्टरचे a2 b2 c. दिस शुड बी इक्वल टू 0. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर ते दोन लाईन इंटरसेक्टिंग असणार आहे. ह्याच्यावरती क्वेश्चन आहेत बघा. दोन लाईन इंटरसेक्टिंग आहेत का विचारलंय. डिटर्मिनंटची व्हॅल्यू नेहमी हाच फॉर्म्युला वापरायचा. कुठलीही लाईन्स दोन लाईन्स आहेत म्हणतात आणि ती इंटरसेक्टिंग आहे का विचारतात. तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आहे का चेक करायची. असेल तर इंटरसेक्टिंग. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 नाही आली तर ते नॉट इंटरसेक्टिंग असणार. लाईनमध्ये हा शेवटचा पॉईंट. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. दोन पॅरलल लाईन मधला डिस्टन्स हे बेटा दोन पॅरलल लाईन मधला डिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा. या लाईनवरचा एक पॉईंट माहिती पाहिजे, या लाईनवरचा एक पॉईंट माहिती पाहिजे. बरोबर का. परत हे बेटा त्याचा हा फॉर्म्युला बघा. हा डिस्टन्स जो आहे dm हा डिस्टन्स कसा भेटेल a2 मायनस a1. बरोबर का. a2 मायनस a1 क्रॉस हे दोन्ही डायरेक्शन सेमच आहे. बरोबर. तर क्रॉस कोणाबरोबर करायचं आहे. युनिट वेक्टर ऑफ बी बार. युनिट वेक्टर ऑफ बी बार हे थोडंसं लक्षात ठेवावं लागेल ना तुम्हाला. दोन पॅरलल लाईन मधला डिस्टन्स. दोन पॅरलल लाईन मधला डिस्टन्स आपण ते पॉईंट पासून लाईन पर्यंत डिस्टन्स फाइंड आउट करत होतो बघा पायथागोरस थेरम. त्याच्याने पण एक्झॅक्टली फाइंड आउट करू शकतो. हे बघा या पॉईंट पासून लाईन पर्यंतचा डिस्टन्स आपण फाइंड आउट करत होतो. या पॉईंट पासून लाईन पर्यंत डिस्टन्स फाइंड आउट करत होतो. बरोबर. असा राईट अँगल ट्रायंगल मिळत होता म्हणे आपल्याला. बरोबर. राईट अँगल ट्रायंगल मिळत होता. तर हा पॉईंट हे कन्सिडर करायचा. हा डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा. तर याचा प्रोजेक्शन याच्यावरती पाडू. बरोबर आहे. पायथागोरस थेरम आपण हा डिस्टन्स फाइंड आउट करत होतो. बरोबर. हा डिस्टन्स कसा फाइंड आउट करत होतो. याचा स्क्वेअर मायनस याचा स्क्वेअर. बरोबर. स्क्वेअर रूटच्या आतमध्ये याचा स्क्वेअर मायनस याचा स्क्वेअर. हा डिस्टन्स कसा मिळतो a2 मायनस a1 केल्यानंतर. हा डिस्टन्स कसा मिळतो याचं प्रोजेक्शन याच्यावरती पाडावं लागतं. म्हणजे इन्स्टेड ऑफ युजिंग दिस फॉर्म्युला कुठला फॉर्म्युला यूज करू शकतो. दोन पॅरलल लाईन मधला डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी हा पूर्वीचा फॉर्म्युला कुठे गेला बाबा. हा फॉर्म्युला वापरू शकतो. हा फॉर्म्युला वापरू शकतो. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईनसाठी हा फॉर्म्युला वापरू शकतो. हा पॉईंट जो आहे तो पॅरलल लाईन वरचाच पॉईंट आहे असं कन्सिडर करू शकतो. पॅरलल लाईन वरचाच पॉईंट आहे असं कन्सिडर करायचं आणि हा डिस्टन्स फाइंड आउट करायचा. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. तर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईनसाठी सुद्धा हा फॉर्म्युला वापरू शकतो. एवढे कन्सेप्ट आहे लाईन मध्ये. एवढे कन्सेप्ट आहेत. अजून काय राहिलं का लाईन मध्ये. तेच बघूया. हे बेटा लाईनवरचे क्वेश्चन्स बघूया. बघूया. पहिला क्वेश्चन बघा. हे बेटा इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट. एका लाईनचा इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. ही जी लाईन आहे ती एका पॉईंट मधून पास व्हावी. द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट. पॉईंटचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत -1 2 आणि 3 अँड परपेंडिक्युलर टू लाईन्स. हे बेटा या लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं असेल तर या लाईनवरचा एक पॉईंट माहिती पाहिजे प्लस त्याच्यावरचा त्याचा डायरेक्शन माहिती आहे. लाईनवरचा पॉईंट तर माहिती आहे, ह्याचा डायरेक्शन. ही जी लाईन आहे ती आणखी दोन लाईनला परपेंडिक्युलर आहे. ही जी लाईन आहे ती आणखी दोन लाईनला काय आहे परपेंडिक्युलर आहे. या दोघांना परपेंडिक्युलर आहे. याला पण परपेंडिक्युलर आहे आणि याला पण परपेंडिक्युलर आहे. मग या दोघांना म्युच्युअली परपेंडिक्युलर ही लाईन आहे. तर या दोघांचा क्रॉस केला तर आपल्याला म्युच्युअली परपेंडिक्युलर वेक्टर मिळते. या दोन वेक्टर्सचा क्रॉस केला तर आपल्याला म्युच्युअली परपेंडिक्युलर मिळते काय. इन शॉर्ट काय हे दोन लाईन्सचा क्रॉस प्रोडक्ट केला तर आपल्याला याचा डायरेक्शन मिळणार. बरोबर. या दोघांचा क्रॉस कसं करायचं. याचं इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलंय, याचं इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलंय. फक्त डायरेक्शन लावायचं आपल्याला. बरोबर का. डायरेक्शन वेक्टर लावायचं तर खालचे डायरेक्शन घ्यायचं आणि क्रॉस कसा करतो आपण. वरती आय जे के. इथे पहिल्या वेक्टरचे डायरेक्शन रेशोज घ्यायचे 2 -3 -2 2 -3 -2. बरोबर. आणि दुसऱ्या वेक्टरचे -1 2 आणि ठीक आहे. याला सॉल्व्ह केल्यानंतर ना त्याचा डायरेक्शन रेशोज मिळतो. डायरेक्शन रेशोज मिळतो किंवा डायरेक्शन वेक्टर पण फाइंड होतो. कार्टेशियन फॉर्म मध्ये तर आपल्याला डायरेक्शन रेशोज पाहिजे. बरोबर. याला सॉल्व्ह केलं हे बेटा याला सॉल्व्ह केलं तर डायरेक्शन रेशोज हे आले. हे डायरेक्शन वेक्टर आहे. डायरेक्शन रेशोज काय असणार आय जे के काढायचे. हे ऑप्शन मध्ये नाही आहेत.
तर यांची साईन चेंज केल्यावर जे डायरेक्शन रेशोज मिळतात ते ऑप्शनमध्ये आहेत. याला सॉल्व्ह केल्यावर अशी यायला लागलेत ऑप्शनमध्ये हे हे का बरं? कारण या डायरेक्शनमध्ये पण चालतंय, या डायरेक्शनमध्ये पण चालतंय. ह्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येतील, याची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल. बरोबर का? ह्याचे डायरेक्शन रेशोज हे येतील आणि ह्याचे डायरेक्शन रेशोज हे येतील. बरोबर का? बोथ डायरेक्शनमध्ये असतं ना. दोघांचा क्रॉस प्रोडक्ट केलं तर इथे पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह. बरोबर का? या लाईनची वेक्टर डायरेक्शन वेक्टर ही पण आहे, ही पण आहे. येते का लक्षात? काय केलं लक्षात यायला लागले का? हे बेटा, या लाईनचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं होतं. दोन आणखी लाईन दिलेले आहेत. हे दोन लाईन जे आहेत ते या लाईनला परपेंडिक्युलर. या दोन लाईनचा क्रॉस केल्यानंतर आपल्याला याचा डायरेक्शन मिळते. येते का लक्षात? याच्यावरचा पॉईंट तर दिला होता. या लाईनचा इक्वेशन कसा लिहायचा? एक्स मायनस x1 अपॉन ए, वाय मायनस y1 अपॉन बी, झेड मायनस z1 अपॉन सी. x1 y1 z1 तर दिलेलं आहे. ते लाईनवरचा पॉईंट तर दिलेला आहे बघा. इथे दिले की नाही लाईनवरचा पॉईंट? लाईनवरचा पॉईंट दिलेला आहे बघा. -1, 2 आणि 3. बरोबर. ते टाकल्यानंतर हे व्हॅल्यू मिळते. x1 ची व्हॅल्यू काय? x1 ची व्हॅल्यू -1 आहे. म्हणजे इथं +1 यायला पाहिजे. बरोबर का? +1 यायला पाहिजे, +1 यायला पाहिजे, +1 यायला पाहिजे. तो टाकल्यानंतर y मायनस 2 म्हणजे y-2, y-2 हे तर येणार नाही बघा. y-2 यायला पाहिजे. हे रॉंग आहे. y-2 यायला पाहिजे. y-2 यायला पाहिजे. y-2 यायला पाहिजे. y-2 हे ऑप्शन तर नाही. आणि तिसरं z-3 यायला पाहिजे. z-3 हे नाही येणार. z-3 हे पण नाही. हे एकाच आहे बघा. हे दोन आहेत बघा. या दोघांपैकी डायरेक्शन वेक्टर फाइंड आउट केल्यानंतर हा पण एलिमिनेट होतो. कारण जे डायरेक्शन रेशोज आहे 4 5 4 1 इथे मिळाले का नाही? 5 4 1 5 4 1. बरोबर. सेकंड क्वेश्चन बघा. द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ, हे दोन लाईन आहेत. ह्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे त्याच्यातून एक तिसरी लाईन पास होते. दोन लाईन आहेत. त्यांची इक्वेशन ऑलरेडी दिलेले आहे. या लाईनचा इक्वेशन हा दिले आणि दुसऱ्या लाईनचा इक्वेशन हा दिले. या दोन्ही लाईनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे त्याच्यातून एक तिसरी लाईन पास होती. या लाईनचा इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं. बरोबर. तर या लाईनवरचा हा पॉईंट जो आहे, या पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स असणार आहेत x1, y1 आणि z1, जी काय x1 x y z जे असणार आहेत या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स, ते या लाईनच्या इक्वेशनला पण सॅटिस्फाय करायला पाहिजे, या लाईनच्या इक्वेशनला पण सॅटिस्फाय करायला पाहिजे. या लाईनचं इक्वेशन वेक्टर फॉर्म मध्ये दिलंय. या लाईनचं इक्वेशन वेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहिणार? r बार इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा b बार. a बार म्हणजे हे x1 y1 z1. a बारला कसं लिहितो? x1 a y1 b z1 c असं लिहितो आणि वेक्टरला आय कॅप लिहितो. सॉरी, आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. हे ऑलरेडी इकडे आहे बघा. हे आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. ए बार हे x1 y1 z1 ची व्हॅल्यू आहे. कार्टेशियन फॉर्म, कार्टेशियन फॉर्म. तर ह्या ए चे जे कोऑर्डिनेट्स दिलेत ते इक्वेशन मध्ये टाकून बघूया. इक्वेशन मध्ये टाकून बघूया सॅटिस्फाय होते का. कशी टाकून बघायची? इथं x1 ची व्हॅल्यू काय? -1, y1 ची व्हॅल्यू -1, z1 ची व्हॅल्यू -1. ते इकडे सबस्टिट्यूट करूया. x y z च्या ठिकाणी सबस्टिट्यूट करूया. -1 किती होते? -2/2 -1 येते. हा पण -2 येतो का बघू. -1 -2 -3 -3/3 -3/3 म्हणलं तर -1. हे पण -1 आला, हा पण -1 आला. हे -1 -3 -4/4 म्हणजे -1च आहे. हे तर सॅटिस्फाय करायला लागेल. कसं हे चारही सॅटिस्फाय करतात का बघायचं. त्यातले कुठले तरी सॅटिस्फाय करत नाहीत. बरोबर का? कुठले तरी एक सॅटिस्फाय करत नाही. तसं इलिमिनेट होईल. दुसरं काय बघायचं? हे बेटा, अँड ऑल्सो थ्रू पॉईंट, ऑल्सो थ्रू पॉईंट. हे सॅटिस्फाय करायला लागले म्हणजे हे पॉईंट तर फिक्स आहे. हे ए पॉईंट आहे. बरोबर का? हा पॉईंट ए तर मिळाला बघा आपल्याला. पॉईंट ए काय मिळाला? -1 -1 -1. पॉईंट ए मिळाला. पॉईंट बी त्यांनी दिलेलं आहे की आपल्याला. ज्या लाईनचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ती लाईन या दुसऱ्या पॉईंट मधून पण पास होती म्हणून सांगितलं. बघा क्वेश्चन मध्ये काय म्हणत आहे? इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस टू लाईन्स अँड ऑल्सो थ्रू पॉईंट. म्हणजे ज्या लाईनचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्याच्यावरचा आणखी एक पॉईंट दिलाय. काय दिलाय पॉईंट? तो 1 -
या लाईनचा इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. लाईनवरचा एक पॉईंट माहिती आहे, आणखी एक पॉईंट माहिती आहे. या लाईनचा डायरेक्शन कसा फाइंड आउट करू शकतो? या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं. याचे डायरेक्शन रेशिओज कसे मिळतात? या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं. हे -1 -1 -1 आहे. तो -1 किती होते? 3 होते. बरोबर का? बरोबर का? 3 होते. त्याच्यानंतर 1 -1 2 होते. -2 -1 ठीक आहे. तर ते बी पॉइंट मध्ये सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर ना हे बेटा डायरेक्शन रेशोज आपल्याला काय मिळालेले? त्याचे मिळाले 3 to -1 बरोबर का? 3 to -1च मिळतात तुम्हाला. 2 -1 2 -1 केल्यानंतर काय मिळते? 3 मिळालं. त्याच्यानंतर ना 1 1 -1 किती येते? हे किती येते? इथं 2 आहे. बरोबर? बरोबर का? कुठं? फॉर्म्युला काय? AB वेक्टर फाइंड आउट करायचं असेल तर B बार मायनस A बार. 2 मायनस हे टर्म बघ. हे कसं काय आलं? हे आपण बघितलो ना आपण. हे A बार आहे का नाही? सबस्टिट्यूट करून बघितलो. त्याचा कोएफिशियंट -1 इथे सबस्टिट्यूट केलं रेशो काय आला? -1 आला. याचा कोएफिशियंट सबस्टिट्यूट केलं इकडे. हा रेशो किती आला? -1 आला. याचा कोएफिशियंट सबस्टिट्यूट केलं झेडच्या ठिकाणी. परत एकदा सांगतो तुम्हाला. x - 1 upon 2, y - 2 upon 3, z - 3 upon 4. ज्या लाईनचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्याच्यावरती पॉईंट ए आहे. त्या पॉईंट ए चे कोऑर्डिनेट्स इकडे दिलेत की ऑप्शन मध्ये. पॉईंट ए चे कोऑर्डिनेट्स इथे आहेत. पॉईंट ए चे कोऑर्डिनेट्स, पॉईंट ए चे कोऑर्डिनेट्स, पॉईंट ए चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करू शकतो आपण. या पॉईंट ए चे कोऑर्डिनेट्स इथे टाकून बघतो. इक्वेशन सॅटिस्फाय होते का? पॉईंट ए चे कोऑर्डिनेट्स पहिल्यांदा x च्या ठिकाणी टाकतो. x च्या ठिकाणी काय टाकायचं? ह्याचा कोएफिशियंट -1. y चे कोऑर्डिनेट्स हे पण -1. z चे कोऑर्डिनेट्स -1. तर इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे का बघा. हा रेशो किती येतो? -1 आला. हा रेशो किती येतो? तो पण -1च आहे. हा रेशो किती येतो? -1. म्हणजे हे पॉईंट्स बरोबर आहे. -1 -1 -1 बरोबर का? तो पॉईंट ए चे कोऑर्डिनेट्स आहे. हा हे कार्टेशियन फॉर्म मध्ये लिहिताना कसं करतो बेटा? x - x1. x1 ची व्हॅल्यू काय? x1 ची व्हॅल्यू काय? -1. तर x + 1 आहे. निवड. या लागलं का लक्षात बेटा? बेसिक माहिती असायला पाहिला. नाहीतर इम्पॉसिबल आहे. एक प्रॉब्लेम सांगायला 1 तास लागेल मग. सगळं बेसिक असणं. येतं का लक्षात तुम्हाला? या लागल्या ना? आलं बेटा सुचित का लक्षात? द लाईन इंटरसेक्स XY प्लेन अँड YZ प्लेन. हे बेटा 2 प्लेन आहेत. हे एक्स ऍक्सिस आहे, हे वाय ऍक्सिस आहे आणि हे झेड ऍक्सिस. या प्लेनला काय म्हणायचं? XY प्लेन. आणि दुसरा प्लेन कुठला म्हणतो? XY प्लेन आणि YZ प्लेन. YZ प्लेन. हा YZ प्लेन. या दोन्ही प्लेन मधून पास होणारी एक लाईन आहे. बरोबर. या प्लेनला इथे इंटरसेक्ट करते. या प्लेनला इथे इंटरसेक्ट करते. ही लाईन आर पार चालली दोन्ही प्लेन मधून. या भिंतीतून आणि या भिंतीतून असा एक रॉड चालू. याचा आपल्याला काय करायचं? इक्वेशन फाइंड आउट करायचं. द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट्स. या पॉइंटला ए म्हणलं, या पॉइंटला बी म्हणलं. आता या पॉइंट ए चे कोऑर्डिनेट्स काय असतात? पॉइंट ए चे कोऑर्डिनेट्स त्यांनी ए इकडे घेतल्या फॉर एक्झाम्पल ए इकडे घेतले, डी इकडे. या पॉइंट ए या प्लेनवरती कुठलाही पॉइंट असेल तर त्याचा बेटा त्याचा झेड कोऑर्डिनेट 0 असतो बघा. बरोबर का? या प्लेनवरचा, या भिंतीवरचा ओरिजिन पासूनचा झेड कोऑर्डिनेट काय असणार आहे? एक पॉईंट जर मी घेतलो, या पॉईंटचा झेड कोऑर्डिनेट किती असणार आहे? हे एक्स ऍक्सिस, हे वाय ऍक्सिस आणि हे झेड ऍक्सिस. ओरिजिन पासूनचा झेड डिस्टन्स किती आहे? 0 आहे. बरोबर का? तर याचा झेड कोऑर्डिनेट 0 असणार आहे. एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काहीतरी असणार आहे. बरोबर का? झेड कोऑर्डिनेट 0 असणार आहे. आणि सिमिलरली याचा कुठला कोऑर्डिनेट 0 असणार आहे? एक्स कोऑर्डिनेट 0 असणार आहे. बरोबर का? 0 समथिंग समथिंग असणार आहे. तर हे चेक केलंय बघा तरी. पहिल्यांदा काय केलंय? XY प्लेन वरती पॉइंट ए जर असेल तर त्याचा झेड कोऑर्डिनेट काय असणार आहे? 0 असणार. तर दिलेल्या इक्वेशन मध्ये हे बेटा दिलेल्या इक्वेशन मध्ये
झेडची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केली तर आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यूज मिळते. हा दिलेला एक इक्वेशन आहे का? ही लाईन जी आहे, द लाईन इंटरसेक्ट्स एक्स वाय आणि वाय झेड प्लेन. ही लाईन कुठे इंटरसेक्ट करायला लागली? एक्स वाय आणि वाय झेड प्लेनला इंटरसेक्ट करायला लागली ए आणि बी ला, बरोबर का? ऍट ए and बी रिस्पेक्टिव्हली. द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स ए बी इज. ए बेटा, तर ए चे कॉर्डिनेट्स मिळतात बघा आपल्याला. पॉईंट ए चे कॉर्डिनेट्स कसे मिळतील? ही जी लाईन आहे पॉईंट ए मधून आणि बी मधून पास व्हायला, बरोबर. ए मधून पास व्हायला लागली तर त्याचं काय? झेड कॉर्डिनेट काय असणार आहे? 0 असणार आहे. झेडची व्हॅल्यू 0 टाकायची. झेडची व्हॅल्यू 0 टाकली तर या रेशोला 0 बरोबर इक्वेट केलं तर काय मिळते? 2 into 0 0. x minus 1 is equal to 0 म्हणजे एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू. पॉईंट ए चे कॉर्डिनेट्स मिळाले बघा, 1 -2 आणि 0. सिमिलरली ही लाईन, या लाईनचा इक्वेशन ऑलरेडी दिलेलं आहे, बरोबर. ही लाईन वाय झेड प्लेनला जिथे इंटरसेक्ट करायला पॉईंट बी ला, त्याचे कॉर्डिनेट्स काय असणार आहेत? जे काय त्याचे कॉर्डिनेट्स असतील त्याचा एक्स कॉर्डिनेट 0 असणार आहे, बरोबर. इथं एक्स कॉर्डिनेट काय करायचं? 0 टाकायचं. या इक्वेशन मध्ये एक्स कॉर्डिनेट काय करायचं? 0 टाकायचं. दिसतंय का? एक्स कॉर्डिनेट इथं 0 टाकायचं. एक्सची व्हॅल्यू 0 टाकायची. मग वायची व्हॅल्यू मिळेल, झेडची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे पॉईंट बी चे पण कॉर्डिनेट्स मिळतील. पॉईंट बी चे पण कॉर्डिनेट्स मिळतील. ए आणि बी चे कॉर्डिनेट्स मिळाल्यानंतर ना, ए बेटा, एबी वेक्टर कसा भेटेल? एबी वेक्टर कसा भेटेल? एबी वेक्टर कसा भेटेल? बी बार मायनस ए बार करायचं, बरोबर. बी बार मायनस ए बार केल्यानंतर ना, बी बार मायनस ए बार केल्यानंतर ना डायरेक्शन रेशोज नाही. आता तिने काय म्हणलंय? एक पॅरलल वेक्टर नाही, डायरेक्शन रेशोज मिळाले का नाही आपल्याला? डायरेक्शन रेशो कार्टेशियन फॉर्म मध्ये इक्वेशन विचारली. कार्टेशियन फॉर्म मध्ये इक्वेशन विचारली. कसे फाइंड आउट करायचे? डायरेक्शन रेशोज आहेत. कार्टेशियन फॉर्म मध्ये इक्वेशन कसे लिहायचे? हा सॉरी, वेक्टर फॉर्म मध्ये दिली. वेक्टर फॉर्म मध्ये कशी लिहायची इक्वेशन? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, बरोबर का? हे बी बार आहे बघा, बरोबर आहे. हे डायरेक्शन आहे. याला आय जे के जोडलं तर आपल्याला काय मिळतो? बी बार मिळतो. -1 हाफ मायनस हाफ कुठे आहे बघा बघू? -1 हाफ आणि मायनस हाफ कुठे आहे? इकडे आहे बघा, मायनस हाफ, बरोबर. आणि ए बार कुठले घेतलेलं की नाही? पॉईंट ए पण घेऊ शकतो, पॉईंट ए पण घेऊ शकतो, बी पण घेऊ शकतो. कुठले घेतलेले या दोन्ही पैकी? ए घेतलंय का? ए घेतलं. मला असं वाटतंय ह्याचं वेक्टर फॉर्म लिहिलं तर, त्याचं वेक्टर फॉर्म लिहिलं तर हेच मिळते का बघा? मिळते का वेक्टर फॉर्म लिहिलं तर? नाही, पॉईंट ए माहिती नव्हता ना आपल्याला. पॉईंट ए माहिती नव्हता. पॉईंट ए माहिती नव्हता. एबी मधून पास होणार हे असंच मिळतं. येते का लक्षात? ट्रायंगल एबीसी इज फॉर्म्ड. 3 व्हर्टायसेस दिलेले एबीसी. इक्वेशन ऑफ इंटरनल अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ए इज ए बी आणि सी. मग ट्रायंगल एबीसी इज फॉर्म्ड. एबीसी नावाचा ट्रायंगल फॉर्म होतोय, ठीक आहे. इक्वेशन ऑफ इंटरनल अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ए इज. या अँगल ए चा बायसेक्टर, याचा इक्वेशन फाइंड आउट करायचं. बेटा वेक्टर मध्ये पण इक्वेशन क्वेश्चन होता बघा अँगल बायसेक्टरचा. अँगल बायसेक्टरचा इक्वेशन आपण कसा फाइंड आउट केलं होतो? हा वेक्टर तुम्हाला माहिती असेल, हा वेक्टर जर तुम्हाला माहिती असेल तर काय करत होतो? दोघांच्या मॅग्निट्यूडचा, दोघांचं मल्टिप्लिकेशन करत होतं ना. युनिट वेक्टर, ह्याचा युनिट वेक्टर, एसीचा युनिट वेक्टर क्रॉस एबीचा युनिट वेक्टर, असं पण करत होतो ना. हाच होता बा फॉर्म्युला. म्हणजे डायरेक्शन मिळतो ह्याचा, फक्त काय मिळतो? डायरेक्शन मिळतो. ह्याचा डायरेक्शन मिळतो फक्त. एमचा डायरेक्शन असं मिळतो, डायरेक्शन. आणि ह्याला लॅम्बडानी मल्टिप्लाय केलं तर मग वेक्टर मिळतो. इथे प्लस आहे ना, ठीक आहे, प्लस. असं एक होतं का नाही? वेक्टर मध्ये पण असं सॉल्व्ह करत होतो. इथं डायरेक्ट तिने काय केलेलं आहे? हे बेटा, ऑप्शन सबस्टिट्यूट करून बघितले. ऑप्शन सबस्टिट्यूट करून बघितलं का? हे बेटा काय केलंय बघा, हे वेक्टर फाइंड आउट करायचे का नाही आपल्याला? ह्याच्यावरती हा पॉईंट ए तर ऑब्व्हियसली असणारच. या बायसेक्टरवरती पॉईंट ए तर असणारच. तर पॉईंट ए चे कोऑर्डिनेट्स काय? 1 -1 0 सबस्टिट्यूट करून बघितलेली, बरोबर. या वेक्टर
या बायसेक्टरचे इक्वेशनच नाही. कोणाची इक्वेशन आहे की ऑप्शनमध्ये बायसेक्टरची इक्वेशन आहे. त्याच्यावरती पॉईंट ए तर असणारच. बरोबर. पॉईंट ए का आहे? 1 - 1 0. इथे x ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट करायची. y ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करायची? -1. z ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट करायची. आणि तिन्ही इक्वेशन्स इक्वल येतात का बघायचं. तिन्ही इक्वेशन इक्वल आले. बाकीचे 3 इक्वल आले नाही. बरोबर. इन केस 2 जर इक्वल आले असते, दोन्ही जर सॅटिस्फाय करत असले असते, 2 इक्वेशन जर सॅटिस्फाय करत असले असते, तर आपल्याला ही मेथड वापरावी लागली असते. ही मेथड वापरावी लागली असते. बघा केलं बघा ते. बरोबर. हाच फाइंड आउट केली आहे. या वेक्टरचा डायरेक्शन रेशोज कसा फाइंड आउट करायचा? या दोघांचा डायरेक्शन वेक्टर्सचा एडिशन करायचं. युनिट वेक्टर्सचा काय करायचं? एडिशन करायचं. युनिट वेक्टर्सचा एडिशन करायचं. ह्याचा युनिट वेक्टर, ह्याचा युनिट वेक्टर. बरं. म्हणजे वेक्टर डिवायडेड बाय त्याची मॅग्निट्यूड, वेक्टर डिवायडेड बाय त्याची मॅग्निट्यूडचा एडिशन करायचं. केल्यानंतर ना हा डायरेक्शन येतो. या अँगल बायसेक्टरचा डायरेक्शन. या लाईनचं इक्वेशन कसं लिहिणार? पॉईंट माहिती आहे, डायरेक्शन माहिती आहे. हे डायरेक्शन. पॉईंट माहिती आहे, डायरेक्शन माहिती आहे. तर कार्टेशियन फॉर्ममध्ये इक्वेशन असायचं. पण इथे ऑप्शन सबस्टिट्यूट केल्यानंतर मला डायरेक्टली मिळालं होतं. या बायसेक्टरचा इक्वेशन फाइंड आउट करायचं होतं. या चारपैकी कुठला तरी एक असणार. बरोबर का? या बायसेक्टरवरती पॉईंट ए आहे. हा पॉईंट ए तर आहेच की या बायसेक्टरवर. म्हणजे पॉईंट ए चे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते इक्वेशनला सॅटिस्फाय करायला पाहिजे. एक्सच्या ठिकाणी टाकलं, वायच्या ठिकाणी टाकलं, झेडच्या ठिकाणी टाकलं, तर हे तिन्ही रेशो इक्वल यायला पाहिजे. तिन्ही रेशो इक्वल यायला पाहिजे. बरोबर. सबस्टिट्यूशनने डायरेक्ट सॉल्व्ह झाला. एकच ऑप्शन बरोबर आहे, बाकीची 3 रॉंग. बेटा 2 लाईन्स मधला अँगल डॉट प्रोडक्टने फाइंड आउट करतो. 2 लाईन्स मधला अँगल. हे एक वेक्टर आहे, हे एक वेक्टर आहे. फॉर एक्झाम्पल ए बार आणि हा बी बार. दोघातला अँगल कसा फाइंड आउट करायचा? डॉट प्रोडक्ट. काय असतो? मॅग्निट्यूड ऑफ ए बार, मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस ऑफ थीटा. थीटा फाइंड आउट करायचा असेल तर फाइंड आउट करू शकतो. क्वेश्चन काय बघा. इफ द लाईन्स, हे 2 लाईन आहे, आर ॲट राईट अँगल, देन द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा. हे 2 लाईन कसे आहेत? राईट अँगल. 2 वेक्टर्स राईट अँगलला जर असतील, दोघातला अँगल 90 डिग्री असेल, तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असतो? डॉट प्रोडक्टच्या फॉर्म्युल्यामध्ये कॉस थीटा आहे. डॉट प्रोडक्टच्या फॉर्म्युल्यामध्ये कॉस थीटा आहे. कॉस 90 काय असणार आहे? थीटा जर 90 असेल, कॉस 90 काय असतो? 0. डॉट प्रोडक्ट काय असणार आहे? 0 असणार आहे. या दोघांचा डॉट प्रोडक्ट केल्यानंतर ना 0. पुन्हा कोणाचा डॉट प्रोडक्ट ना? ह्याचे डायरेक्शन रेशोज आणि ह्याचे डायरेक्शन रेशोज चा डॉट प्रोडक्ट काय असायला पाहिजे? 0 असेल पाहिजे. ह्याचा 2 × 3 लॅम्बडा प्लस 2 लॅम्बडा × 7 प्लस 2 × 5. याची व्हॅल्यू काय यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे. डॉट प्रोडक्ट काय यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे. त्याच्यावरनं लॅम्बडाची व्हॅल्यू मिळते. त्याच्यावरनं काय मिळते? लॅम्बडाची व्हॅल्यू मिळते. काढलं की लॅम्बडाची व्हॅल्यू मिळते. एकदा लॅम्बडाची व्हॅल्यू, लॅम्बडाचीच व्हॅल्यू विचार. लॅम्बडाची व्हॅल्यू विचार. येते का लक्षात? एवढंच विचारलं. लॅम्बडाची व्हॅल्यूच विचार. हे 2 लाईन आहेत, दोन्ही लाईन एकमेकाला राईट अँगलला आहे. दोन्ही लाईन कशा आहेत? एकमेकाला परपेंडिक्युलर. त्या 2 लाईनला 2 वेक्टर जर कन्सिडर केलं, 2 वेक्टर मधला अँगल 90 डिग्री असेल, तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असतो? 0. डॉट प्रोडक्ट कोणाकोणाचा घ्यायचा? डायरेक्शन रेशोजचा घ्यायचा, डायरेक्शन वेक्टर्सचा घ्यायचा. खाली असतात बघा. हे 2 लॅम्बडा 2 हे डायरेक्शन रेशोज. हे पण डायरेक्शन रेशोज. त्यांचा डॉट प्रोडक्ट. हे तर पॉईंट आहेत. वरती काय पॉईंट आहेत. पॉईंटशी काय घेणं देणं नाही असं. या लागले का? मी काय म्हणालो त्याचा लिंक लागायला लागले का त्याला? लागायला लागले ना? डायरेक्शन वेक्टर्सचा डॉट प्रोडक्ट केल्यानंतर काय आला पाहिजे? 0 यायला पाहिजे. हा हा. हे बेटा कार्टेशियन फॉर्मचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे? x - x1 x - x1 अपॉन a आहे. बरोबर का? y - y1 अपॉन b आहे. आणि z - z1 अपॉन c आहे. c आहे. बरोबर ना? इथं y च असायला पाहिजे, इथं x च असायला पाहिजे, इथं z च असायला पाहिजे. इथं ay जर असेल किंवा काहीतरी दुसरा नंबर असेल, कोइफिशियंट असेल, तर ते कोइफिशियंट घालवावं लागेल ना? घालवावं लागेल. इथं काय आहे? 7y. 7y चालणार नाही आपल्याला. तिथं y पाहिजे. मग काय करायचं? वरती खाली 7 ने डिवाइड करावं लागेल. वरती खाली कशाने डिवाइड करावं लागेल? 7 ने डिवाइड करावं लागेल. हे बघा. डायरेक्शन रेशोज डायरेक्ट मिळणार नाही. डायरेक्शन रेशोज डायरेक्ट मिळणार नाही. डायरेक्शन रेशोज कसे मिळतात बघा. तो इक्वेशन दिलेला आहे 1 - x/2. 7y + 4 अपॉन 2 लॅम्बडा आणि 2z -π अपॉन 2. ए बी सी ची व्हॅल्यू हे नाही आहेत. कारण हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही आहे. इथं x असायला पाहिजे होता, इथं y असायला पाहिजे होता, इथं z असायला पाहिजे होता.
आता एक्स कसं मिळेल? एक्स कसं मिळेल? वरती खाली -1 नी डिवाइड करावं लागेल. बरोबर का? वरती खाली -1 नी डिवाइड केलं तर काय होतंय? एक्स -1 अपॉन मायनस, आता स्टँडर्ड फॉर्ममध्ये आला. इथे वरती खाली y मायनस y1, y फक्त y आला पाहिजे, 7 नको आहे. तर वरती खाली 7 नी डिवाइड केलं तर y प्लस 4/7 अपॉन 2 लॅम्बडा बाय 7 ही b ची व्हॅल्यू. आणि इथे फक्त z यायला पाहिजे, z मायनस 5/2 अपॉन 2/2, 2/2 म्हणजे 1 येतो. तर हे ABC चे व्हॅल्यूज आहे. बरोबर का? -2, 2 लॅम्बडा बाय 7 आणि 1. हे ABC चे व्हॅल्यूज. येते का लक्षात? आणि दुसरे डायरेक्शन रेशो पण तसेच मिळणार हा. दुसरे डायरेक्शन रेशोज पण तसेच मिळणार. काय बेटा विचारायचं, काय विचार विचार की. तिला विचार. येते का लक्षात बेटा? डायरेक्शन रेशोजचा डॉट प्रोडक्ट किती पाहिजे? 0. का बरं डॉट प्रोडक्ट 0 असायला पाहिजे? 2 वेक्टर्स एकमेकाला परपेंडिक्युलर. 2 वेक्टर्स एकमेकाला परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा डॉट प्रोडक्ट किती पाहिजे? बरं का? डायरेक्शन वेक्टर्सचा आपण डॉट प्रोडक्ट घेतो. डायरेक्शन वेक्टर्स खाली आहेत. ABC हे डायरेक्शन रेशोज आहे. त्याला आयजे केलं ओळखलं तर डायरेक्शन वेक्टर आहे. येते का लक्षात? दुसरं, इफ द लाईन्स, 2 लाईन दिलेल्या आहेत, आर ॲट राईट अँगल, परत राईट अँगल म्हणलंय, म्हणजे डायरेक्शन रेशोजचा डॉट प्रोडक्ट किती पाहिजे? इक्वल टू 0. केले का तसं? तसं केल्यानंतर ना कोणाची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला? लॅम्बडाची पाहिजे का? लॅम्बडा मायनस न्यूची व्हॅल्यू पाहिजे. त्या इक्वेशनची व्हॅल्यू विचारली मला. 7 लॅम्बडा मायनस 10 न्यूची व्हॅल्यू विचारली. बरोबर. डॉट प्रोडक्ट 0 ला इक्वेट केल्यानंतर ना आपल्याला या इक्वेशनची व्हॅल्यू 23 मिळाली. आपल्याला काय विचारलं? 7 लॅम्बडा मायनस 10 न्यू विचारले का नाही? त्याला 7 नी 3 नी डिवाइड केल्यावर होतंय बघा. याला 3 नी डिवाइड केल्यावर 7 लॅम्बडा मिळतंय. याला 3 नी डिवाइड केल्यावर 10 न्यू मिळतं. आणि राईट हँड साइडला काय मिळतं? 23/. ऑप्शनमध्ये करेक्ट नाहीये बघा आन्सर. ऑप्शनमध्ये करेक्ट आन्सर नाहीये. तर हे बोनस क्वेश्चन होता. अटेम्प्ट केलं तर त्याला 2 मार्क मिळतात. कुठल्याच ऑप्शन बरोबर नाहीये. यायला लागलं का लक्षात? लक्षात आले का? 2 लाईन्स एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, तर त्यांच्या डायरेक्शन रेशोजचा डॉट प्रोडक्ट काय यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे. द अँगल बिटवीन द लाईन्स हुज कोसाइन्स डायरेक्शन कोसाइन्स आर. हे बेटा, हा फॉर्म्युला ऍक्च्युली असा आहे का नाही, डायरेक्शन रेशोजच्या फॉर्ममध्ये बघा. कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू कॉस थीटाचा हा फॉर्म्युला माहिती का तुम्हाला? हे बेटा, 2 वेक्टर्स आहेत, ए बार बी बार चा डॉट प्रोडक्ट कसं लिहितो? मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस ऑफ थीटा. तर कॉस थीटाचा फॉर्म्युला काय? ए बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार. बरोबर. 2 वेक्टरचा डॉट प्रोडक्ट किती असतो? ह्याचे कोइफिशियंट्स आणि याच्या कोइफिशियंटचा मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय येतो? A1 A2 B1 B2 असं येतो का नाही? बरोबर. आणि खाली काय येतो? मॅग्निट्यूडचा मल्टिप्लिकेशन. बरोबर. ते ऍक्च्युली काय असतात? A1 B1 C1 हे डायरेक्शन रेशोज आहेत. पण आपल्याला दिले तिथे डायरेक्शन कोसाइन्स. आता डायरेक्शन कोसाइनच्या फॉर्ममध्ये पण कॉस थीटाचा फॉर्म्युला लिहू शकतो. C1 C2 आणि फॉर्म्युला खाली बरोबर आहे. मॅग्निट्यूड ऑफ ए बार कसा मिळतो? A1 चा स्क्वेअर B1 चा स्क्वेअर प्लस C1 चा स्क्वेअर. बरोबर. A2 चा स्क्वेअर B2 चा स्क्वेअर C2 चा स्क्वेअर. हे डायरेक्शन रेशोज आहेत. A1 B1 C1 काय डायरेक्शन रेशोज आहेत. त्याच्याऐवजी डायरेक्शन कोसाइन दिले, LMN दिलेलं. डायरेक्शन रेशोज आणि डायरेक्शन कोसाइन मध्ये एक रिलेशन होतं बघा. L इज इक्वल टू A अपॉन स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. आणि डायरेक्शन रेशोज असतात का ऍक्च्युली? डायरेक्शन रेशोज का असतात? लॅम्बडा टाइम्स L असतात. स्केलर मल्टिपल ऑफ डायरेक्शन कोसाइन इज डायरेक्शन रेशोज. बरोबर. सर्वात पहिली डेफिनेशन डायरेक्शन रेशोची डेफिनेशन काय? स्केलर मल्टिपल ऑफ डायरेक्शन कोसाइन्स आहे. लॅम्बडाची व्हॅल्यू 1 कन्सिडर करायची. काय कन्सिडर करायची? 1. लॅम्बडाची व्हॅल्यू जर 1 कन्सिडर केली तर डायरेक्शन कोसाइन आणि डायरेक्शन रेशो सेमच असतं. ठीक आहे. तर या इक्वेशनला डायरेक्शन कोसाइनच्या फॉर्ममध्ये कसे लिहू शकतो? L1 M1 N1 L2 M2 N2. तर हा एक फॉर्म्युला आहे. हा एक फॉर्म्युला. हा वेक्टर मधला फॉर्म्युला. जेव्हा तुम्हाला डायरेक्शन रेशोज माहिती नसतात, डायरेक्शन कोसाइन माहिती असतात, तरी सुद्धा 2 वेक्टर मधला अँगल ह्या पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. ऍक्च्युली 2 वेक्टर मधला अँगल फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला. आणि हे डायरेक्शन रेशोज आहे. डायरेक्शन रेशो माहिती नसेल, डायरेक्शन कोसाइन माहिती असेल तर लॅम्बडा 1 कन्सिडर करायचं.
डायरेक्शन रेशो आणि डायरेक्शन कोसाइन सेमच असतं. इन्स्टेड ऑफ दिस हा फॉर्म्युला वापरू शकतो डायरेक्शन कोसाइनचा. तर L1 ची व्हॅल्यू दिली आहे बघा. L1 दिलेलं आहे, M1 दिलेलं आहे, N1 दिलेलं आहे, L2, M2, N2 दिले. सगळं दिलेलं आहे. सबस्टिट्यूट करायचं आन्सर नाही. बरोबर का? अँगल मिळेल. किती मिळाला? 1/2 मिळाला. मॅग्निट्यूड ऑफ -1 होता. बरोबर का? मॉडच्या बाहेर काढलं तर 1/2 येतं. 60 यायला लागले आन्सर, पण ऑप्शनमध्ये 60 नाहीये. हे बघा, 2 वेक्टरमधला 2 लाईनमधला अँगल इथला 60 असेल, तर उरलेला अँगल किती असणार आहे? 120. तर 2 लाईनमधला अँगल याला पण म्हणू शकतो. हा एक्यूट अँगल आहे, हा ऑब्ट्यूस अँगल. 2 लाईनमधला अँगल हा एक्यूट अँगल आहे, हा ऑब्ट्यूस अँगल. एक्यूट अँगल किती आहे? 60 आहे. 2 लाईनमधला ऑब्ट्यूस अँगल किती आहे? 120. बरोबर. एक्यूट अँगल किती मिळाला? 60. ऑब्ट्यूस अँगल 120. 120 आहे बघा ऑप्शन. येते का लक्षात? द अँगल बिटवीन लाईन्स. 2 लाईन आहेत, त्यांच्यातला अँगल फाइंड आउट करायचा आहे. ए बेटा, आता लाईनचा इक्वेशन कार्टेशियन फॉर्ममध्ये दिलेला नाहीये बघा. अशा फॉर्ममध्ये दिलेलं. ह्याला कार्टेशियन फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. कार्टेशियन फॉर्ममध्ये कसं कन्व्हर्ट करायचं? कार्टेशियन फॉर्ममध्ये कसं कन्व्हर्ट करायचं? या पूर्ण इक्वेशनला कशाने डिवाइड केले? 6 ने डिवाइड केलं. 6 ने डिवाइड केल्यावर असं मिळालं. या पूर्ण इक्वेशनला 12 ने डिवाइड केलं, तर असं मिळालं. बरोबर. कार्टेशियन फॉर्ममध्ये मिळालं. एकदा कार्टेशियन फॉर्ममध्ये मिळालं, तर त्या 2 वेक्टरमधला अँगल फाइंड आउट करू शकतो. बरोबर. हे खाली जे असतात ते काय असतात? डायरेक्शन रेशोज. डायरेक्शन रेशोजचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा. बरोबर. डायरेक्शन रेशोजचा डॉट प्रोडक्ट घेतल्यानंतर कॉस ऑफ थिटा आपल्याला हे खाली काय आहेत? A1 B1 C1, A2 B2 C2. बरोबर. कॉस थिटाचा फॉर्म्युला आत्ताच लिहिलो होतो मी. कॉस थिटाचा फॉर्म्युला हा लिहिलो होतो. A1 B1 C1, A2 B2 C2. A1 B1 C1 कुठे मिळालेत? हे A1 B1 C1, A2 B2 C2. या फॉर्म्युल्यात टाकायची. बरोबर का? थिटाची व्हॅल्यू मिळते. कॉस थिटाची व्हॅल्यू 0 आलेली. कॉस थिटा 0 कधी असतो? 90 ला. हो. येतंय का लक्षात? बेसिक फक्त तुमचे क्लिअर पाहिजे आणि फॉर्म्युले माहिती असतात. सोपे क्वेश्चन आहे. अॅक्यूट अँगल बिटवीन लाईन्स. 2 लाईन मधला अँगल विचारले. लाईन स्टँडर्ड कार्टेशियन फॉर्ममध्ये नाही दिलेले आहे. त्याला कशाने तरी डिवाइड करावं लागेल. इक्वेशनच्या फॉर्ममध्ये दिले बघा. हे बेटा, पहिलं इक्वेशन काय दिले? x = -2 + 2t दिलेलं आहे. ठीक आहे. असं दिलंय का नाही? असं दिलेलं आहे. y = 3 - 4t. सगळे इन टर्म्स ऑफ t लिहूया आपण. आणि z = -4 + t दिले. हे बेटा, इन टर्म्स ऑफ t याला कसं लिहू शकतो? हा -2 तिकडे गेला तर काय होईल? x + 2 आणि हा 2 = t. ह्याला इन टर्म्स ऑफ t कसं घेणार? y -3 अपॉन -4 = t. आणि ह्याला इन टर्म्स ऑफ t कसं लिहिणार? z + 4 अपॉन 1 = t. तिघांचे राईट हँड साइड सेम आहेत. तिघांचे लेफ्ट हँड साइड सुद्धा सेम असणार आहे. x + 2 अपॉन 2, y -3 अपॉन -4 आणि z + 4 अपॉन हा कार्टेशियन फॉर्म झाला. पहिल्या लाईनचा कार्टेशियन फॉर्म हा झाला. बरोबर का? हा झाला. सिमिलरली दुसऱ्या लाईनचा पण कार्टेशियन फॉर्म असा फाइंड आउट करायचा. त्यांच्यातला अँगल फाइंड आउट करायचा ना. हे A1 आहे, हा B1 आहे, हा C1 आहे. दुसऱ्या लाईनचा हा A2 आहे, हे B2 आहे आणि हे C2 आहे. ठीक आहे. या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं. A1 A2 A1 B1 C1 A2 B2 C2 ची व्हॅल्यूज इथे टाकायचे. कॉस थिटाची व्हॅल्यू मिळेल. येते का लक्षात? कार्टेशियन फॉर्ममध्ये खाली काय असतात? डायरेक्शन रेशोज असते. A B C असतो. x - x1 अपॉन A, y - y1 अपॉन B, z - z1 अपॉन C असतो. A B C खाली असते. येते का लक्षात? तेवढं केलेलं आहे. सॉल्व्ह केल्यानंतर कॉस थिटाची व्हॅल्यू 2/√6 मायनस कन्सिडर का बरं केलेलं नाहीये? अॅक्यूट अँगल विचारलेलं आहे. काय विचारले? अॅक्यूट अँगल. निगेटिव्ह ऑब्ट्यूस अँगल असणार. सेकंड क्वाड्रंटमध्ये ऑब्ट्यूस अँगल मिळेल. कॉस इन्व्हर्स ऑफ 1/√6. अँगल बिटवीन लाईन्स. 2 लाईन मधला अँगल विचारले. अँगल बिटवीन लाईन इज तोच फॉर्म्युला वापरायचा. हा 2 लाईन दिले. एकच मिनिट. हे बेटा, अँगल बिटवीन लाईन्स. हे 2 लाईन दिले, हे 2 लाईन. 2 लाईन मधला अँगल विचारायला पाहिजे का? ही लाईन आणि या लाईन मधला अँगल विचारायला पाहिजे. हा लाईन, हा अँगल थिटा आपल्याला विचारलेला आहे. पण या लाईनचं इक्वेशन दिलेलं नाहीये. ही लाईन जी आहे ते काय आहे? ही लाईन जी आहे या 2 लाईनचं इंटरसेक्शन आहे.
अँगल बिटवीन, हे क्वेश्चन थोडंसं अर्धवट वाटायला लागलं का? या दोन लाईनचा इंटरसेक्शन ही लाईन आहे आणि या दोन लाईनचा इंटरसेक्शन ही लाईन. इंटरसेक्शन नाही आहे ते, ऍक्च्युली या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर ही लाईन येते. या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर ना, म्हणजे क्वेश्चन मध्ये थोडे शब्द मिसिंग आहेत. थोडे शब्द मिसिंग आहेत. या दोघांचा क्रॉस केल्यानंतर ना पहिली लाईन मिळायला लागली, बरोबर का? या दोघांचा क्रॉस केल्यानंतर ना दुसरी लाईन मिळायला लागली, बरोबर का? म्हणजे हे दोन लाईन्सचा क्रॉस केल्यानंतर ना ही लाईन मिळायला लागली. हा जर ए असेल, हा जर बी असेल वेक्टर, तर हे काय असणार आहे? दोघांना परपेंडिक्युलर ए क्रॉस बी असणार. इन केस असाच जर क्वेश्चन रिपीट झाला तर तुम्ही लक्षात ठेवा, या दोघांचा क्रॉस केल्यावर लाईन 1 मिळते, या दोघांचा क्रॉस केल्यावर लाईन 2 मिळते. लाईन 1 लाईन 2 एकदा मिळाल्यानंतर ना काय करायचं? कॉस थीटा फाइंड आउट करायचं. त्याचे डायरेक्शन रेशोज आहेत बघा. आयचा कोइफिशियंट ए असतो, जेचा कोइफिशियंट बी असतो, केचा कोइफिशियंट सी असतो. A1 B1 C1 A2 B2 C2 कॉस थीटाच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं. हा क्वेश्चन तुला अर्धवट वाटायला लागले, मग माहिती पाहिजे होती याच्यामध्ये असं, बरोबर का नाही? दोन लाईन मधला अँगल विचारलाय पण लाईन तर दिले 4, बरोबर? दोन लाईन मधला अँगल विचारले पण लाईन दिले 4. म्हणजे या दोघांचा क्रॉस केल्यानंतर ना पहिली लाईन येते, या दोघांचा क्रॉस केल्यानंतर ना दुसरी लाईन, बरोबर का? ते तसं करायचं आहे. पहिली लाईन जी आहे या दोघांना परपेंडिक्युलर आहे ही म्हणायला पाहिजे लोक. ते काही वर्ड्स मिसिंग आहे वाटायला क्वेश्चन. अँगल बिटवीन या दोन लाईन मधला अँगल विचारले, वेर LMN या ऑर्डर मध्ये आहेत. क्वेश्चन बघा, द अँगल बिटवीन द लाईन्स, या दोन लाईन मधला अँगल विचार. त्याच्यासाठी डायरेक्शन रेशोज लागतात आपल्याला. ते डायरेक्शन रेशोजचं नाव काय दिलं त्यांनी? LMN. A1 B1 C1 असते की नाही, A2 B2 C2 असते. A1 ला L म्हणलंय, A2 ला M म्हणलंय, N म्हणलंय, ठीक आहे. आणि हे LMN काय म्हणून सांगितलंय? L सर्वात मोठा आहे, त्याच्यापेक्षा छोटा M आहे, त्याच्यापेक्षा छोटा N आहे. या ऑर्डरमध्ये सर्वात मोठा L आहे, M मग त्याच्यानंतर ना N सर्वात छोटा. LMN आर द रूट्स ऑफ इक्वेशन, या इक्वेशनचे रूट्स आहेत. LMN कसे भेटतील म्हणून सांगितलंय तुम्हाला? या क्युबिक इक्वेशनला सॉल्व्ह करा म्हणलंय. बेटा या क्युबिक इक्वेशनला सॉल्व्ह केल्यानंतर ना LMN भेटेल. क्युबिक इक्वेशनला सिंथेटिक डिव्हिजन मेथडने पण सॉल्व्ह करू शकता, फॅक्टराइज पण करू शकता. हे बेटा फॅक्टराइज होते का बघू? हे बेटा ही फॅक्टराइज होते का बघा. एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर 4x मायनस 4. ह्याच्यातनं जर एक्स स्क्वेअर कॉमन घेतलं, शिल्लक काय राहील? एक्स प्लस 1. ह्याच्यातनं -4 जर कॉमन घेतलं तर एक्स प्लस 1. फॅक्टराइज होते बघा. एक्स स्क्वेअर मायनस 4 आणि एक्स प्लस 1 फॅक्टराइज झालं बघ, बरोबर? फॅक्टराइज झाले बघा. याला परत काय लिहू शकतो? एक्स स्क्वेअर मायनस 2 चा स्क्वेअर, एक्स प्लस 1 इक्वल टू 0. ह्याला परत कसं लिहू शकतो? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. हे 3 फॅक्टर्स मिळाले. तर एक्स ह्याला इक्वेट टू 0 केलं तर एक्सची व्हॅल्यू -2 येते. ह्याला इक्वेट टू 0 केलं तर एक्सची व्हॅल्यू 2 येते. आणि ह्याला इक्वेट टू 0 केलं तर एक्सची व्हॅल्यू -1 येते. एक्सचे 3 पॉसिबल आन्सर्स आहेत, बरोबर? हेच LMN. एल कोण आहे ह्याच्यातला? सर्वात मोठा कोण आहे? तो एल म्हणून सांगितलं. सर्वात मोठा कोण आहे? तर एल ची व्हॅल्यू 2 आहे. त्याच्यापेक्षा लहान जो आहे तो एम आहे. कोण आहे एम? एम म्हणजे -1 आहे. आणि सर्वात लहान जो आहे तो एन आहे म्हणून सांगितलं. JEEचा क्वेश्चन आहे, JEEचाच क्वेश्चन आहे, आपला नाही क्वेश्चन. ठीक आहे. LMN मिळाला, तिथे टाका. अजून काय करायचं मग? अँगल फाइंड आउट करायचं. अँगलच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं. अँगलच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं. अँगलच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं, बरोबर का? A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 हे केलेलं फॉर्म्युल्यामध्ये. A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2. पहिल्या रूटमध्ये Lचा स्क्वेअर प्लस Nचा स्क्वेअर प्लस Nचा स्क्वेअर. आणि दुसऱ्या रूटमध्ये Mचा स्क्वेअर प्लस Nचा स्क्वेअर प्लस Nचा स्क्वेअर. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं, कॉस थीटाची व्हॅल्यू. अजून किती क्वेश्चन राहिले हो? बेटा उद्या घे बस बाकी.